एका सुंदर हिरव्यागार गावात मीनू नावाची एक हुशार मुलगी राहायची. मीनू खूप धाडसी होती आणि तिला नवीन गोष्टी शोधायला खूप आवडायच्या. तिचा मित्र राजू थोडासा घाबरट होता, पण मीनूला त्याची सोबत खूप आवडायची. एके दिवशी गावात जत्रा भरणार होती आणि मीनू खूप उत्सुक होती. जत्रेत तिला एक मोठा रंगीबेरंगी फुगा दिसला. तो साधासुद्धा फुगा नव्हता, तो जादूचा फुगा होता, असं आजोबांनी तिला सांगितलं होतं. मीनूने आजोबांकडून तो फुगा विकत घेतला. फुग्याला एक लांब दोरी बांधलेली होती. आजोबा म्हणाले, मीनू, हा फुगा तुला तुझ्या स्वप्नांच्या दुनियेत घेऊन जाईल, पण लक्षात ठेव, मैत्रीची शक्ती सर्वात मोठी असते. मीनूने फुग्याची दोरी घट्ट पकडली आणि राजूचा हात धरला. अचानक फुगा हलूचवर उडू लागला. मीनू आणि राजूला घेऊन तो ढगांच्या वर एका अद्भुत प्रदेशात पोहोचला. तिथे इंद्रधनुष्याच्या घसरगुंड्या होत्या, चॉकलेटचे डोंगर होते आणि बोलणारी फुलपाखरे होती. मीनू आणि राजू खूप खुश झाले. ते मनसोक्त खेळले, उड्या मारल्या आणि नाचले. पण अचानक आकाशात काले ढग जमा झाले आणि जोराचा वारा वाहू लागला. त्यांचा जादूचा फुगा एका मोठ्या, काटेरी झाडात अडकला. राजू खूप घाबरला. आता आपण घरी कसे जाणार मीनू? तो रडवेल्या आवाजात म्हणाला. मीनू क्षणभर विचार करत राहिली. तिला आजोबांचे शब्द आठवले, मैत्रीची शक्ती सर्वात मोठी असते. तिने राजूला धीर दिला. राजू, घाबरू नकोस, आपण दोघे मिळून काहीतरी युक्ती करूया. मीनूने पाहिले की बोलणारी फुलपाखरे त्यांच्या मदतीला येऊ शकतात. तिने फुलपाखरांना गोड आवाजात विनंती केली. फुलपाखरांनी एकत्र येऊन त्यांच्या लहान पंखांनी फुग्याला हलूच काट्यातून बाहेर काढले. फुगा पुन्हा मोकळा झाला. मीनू आणि राजूने फुलपाखरांचे आभार मानले. फुग्याने त्यांना सुरक्षितपणे खाली त्यांच्या गावात आणले. जत्रा अजूनही सुरू होती. त्यांनी आजोबांना घडलेली सगळी हकीकत सांगितली. आजोबा हसले आणि म्हणाले, पाहिलंत मुलांनो, एकत्र काम केल्याने आणि एकमेकांना मदत केल्याने कोणतीही अडचण दूर होते. मीनू आणि राजूने त्या दिवशी मैत्रीचे महत्त्व आणि धाडसाचे फल अनुभवले. त्यांनी ठरवले की ते नेहमी एकमेकांना मदत करतील. शेअर आणि सबस्क्राईब करण्यासाठी सांगा. तुम्हाला गोष्ट कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. किंवा तुमचा आवडता भाग कोणता होता असे प्रश्न विचारा.